कर्माशिवाय आपलं बरं होणार नाही. कर्म हे प्राधान्य आहे. साधू करा, ग्रस्ती करा, का चोरीवाला करा, का मोरीवाला करा, कोणी काही करा, ते केल्याशिवाय आणि ते भोगल्याशिवाय गती लागणार नाही. मांडवी ऋषी आणि यमधर्म यांचा इतका हाड वैर होता तर एकमेकाला पाहिल्यावर कडकडात दात खात होत. ते पुढारी हे साधू काय सांगा. आता ते साधू काही सापडले नाही त्यांना, पण त्यांनी पाठलाग केला त्याचा. हे जन्माला आले साधू मांडवी ऋषी आणि त्याच्या माग माग येण्याचा हा कुठेतरी चुकला तर याचा गुन्हा याच्या नावात टिपून दे. हिंटा 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 आणि पोराय बघू बरोबर साधू जातात खेळायला. माणसासारखं माणूस होतोय. त्या पोरानं भिंग घेतलं, या नाही भिंग घेतलं, ते उडत नाही ते गुंग ते उडाले नाही म्हणते त्या ढुंगार. ते मांडवी ऋषीने इतका काटा घातला त्या ढुंगात, लगेच गुन्हा टिपून दिला. चुकल का? अरे एवढा काटा चुकला नाही तर तुम्ही ते मोठमोठ्या लोकांना त्रास देता, हानी पाडता, विश्वासघात करता, बेईमान होता. काय सांगू काय, डोळ्याला असा कटाळा येतो. कटाळा पाऊशी वाटत नाही, बुडत जग देखवे ना डोळा, बुडत जग देखवे ना डोळा, मनाने कनवाळा येतो आम्हा, मनाने कनवाळा येतो आम्हा. अशा रीतीने त्या मांडव्या ऋषीने इतकाच काटा घातला त्याच्या डोंगात. लगेच दुसऱ्या जन्माला त्याला सोयी दिलाय. पहा केवढी कला आहे परमेश्वराची. जेवढं करतात तेवढंच होईल. एवढा काटा डोंगात घातला तितका सूळ त्याच्या डोंगात गेला. अल्लाह बसला. जैशी जैशी कर्म करीता